राजकारण असो वा जनतेच्या समस्या, प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एकच चॅनल, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। भंडारा जिल्हा शिवसेना पक्षाच्या वतीनं भंडारा नगर परिषद करिता मोठे शक्ती प्रदर्शन करत भव्य रॅली करत डॉक्टर अश्विनी नरेंद्र भोंदेकर यांची नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवाराची नामांकन रॅली शहरात शिवहरे मंगल सभागृह शुक्रवारी परिसरातून गांधी चौक येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याला माल्यार्पण करत रॅली मुस्लिम लायब्ररी चौकातील गांधी विद्यालय परिसरात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयात दाखल झाली। यावेळी भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंदेकर, शिवसेना जिल्हा अध्यक्ष अनिल गायधने यांच्यासह जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक या रॅलीत सहभागी झाले होते। सदर रॅलीमध्ये जवळपास 5000च्या वर शिवसैनिक जिल्हाभरातून उत्स्फूर्तेने सहभागी झाले होते। काय सांगाल, शिंदे गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात जिल्ह्यावर काय सांगाल? ही आता विकासाची लाट आहे आणि लोकांना आता कळलं आहे की आता बाकी मुद्दे सगळे वेगळे, आता हे विकास जो करेल त्याच्यासोबत हे राहील आणि आमचंसुद्धा विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही लढतोय। आम्हाला भंडाऱ्यामध्ये तो रिस्पॉन्स आहेच, परंतु जर विकासाच्या सोबत हा जो विकासाचा मॉडेल आम्ही मागच्या 3-4 वर्षापासून जो आम्ही निधी खिचून आणला आणि काही प्रोजेक्ट सुरू झाले तर त्याचा एक इम्पॅक्ट संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे। आणि आज जिथं आमच्या तुमसरमध्ये काही नव्हता, साकोलीमध्ये काही नव्हतं, तिथेसुद्धा एक मोठ्या प्रमाणात आमच्याकडे कार्यकर्ते आलेत, लोक आलेत, उत्साह निर्माण झालेला आहे आणि 100% आम्ही भंडारा जिल्ह्यामध्ये चारही अध्यक्षसह मोठ्या संख्येनं नगरपरिषद आम्ही निवडून आणतोय। काय विषय? बेसिकली मी तर गायनेकोलॉजिस्ट आहे आणि नगर परिषदेचं म्हणजे नगराध्यक्ष पद मिळवणं हे खरं तर माझं कधी स्वप्न नव्हतं आणि भविष्यातही राहणार नाही, परंतु सगळ्या शिवसैनिकांचा एक आग्रह होता की मी या ठिकाणी उमेदवारी नगराध्यक्ष पदाची घ्यावी। खरं तर ही संधीही माझ्यासाठी भाग्याची आहे आणि नक्कीच जेव्हा भंडारा जिल्ह्याच्या विकासाची जेव्हा गोष्ट येते, विकासाचा जेव्हा लढा येतो, या ठिकाणी नक्कीच मी पुढाकार या ठिकाणी घेईल। कारण बरंच माझा हा लढा हा सत्तेचा लढा नाही तर हा विकासाचा लढा आहे आणि हा पूर्ण करू आणि लवकरात लवकर आपण सुंदर, स्वच्छ आणि सुदृढ आणि प्रगत भंडारा शहर आपण निर्माण करू, याची ही पहिली वाटचाल आहे। शशिकांत भोयर, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, भंडारा। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।